नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 54वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्ये नमः. श्री हरिस्तोत्र. भासते जलदात जीनलिनात वा गगनी छबी, सागरी उमटे शिखावल कंदरे प्रतिभूषवी, इंद्रनीलमणी हिजा उडती प्रभो गमतो उणा, दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी, ठाके हो प्रभु हो प्रसन्न वजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या ज्या लहान मुलांच्या गोष्टी आपल्या सर्वसामान्य माणसांच्या घरात घडत असतात त्या सर्व गोपाळकृष्णाच्या बाबतीत घडलेल्या आहेत असंच पाहायला मिळतं. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित एकेकाळची गोष्ट आहे. नंदराणी यशोदाजींनी घरच्या दासींना काही कामांना दुसऱ्या कामांना लावले आणि स्वतः दही घुसळायला बसली. मी तुला आत्तापर्यंत भगवंताच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले आहे त्या दही घुसळताना ती त्या सर्व समस्त सगळ्या लीला मुखाने एकीकडं गात होती. तिने आपल्या स्थूल कटिभागावर सुताने बांधलेली रेशमी परकर घातला होता आणि तिच्या स्तनातून पुत्रस्नेहाच्या अधिकतेमुळे दूध वाहत होते. ती थकून ते कापत होते एकीकडं. ओढणी म्हणजे ओढत राहिल्याने खांदे थकले होते. हाताचे कंगन, कानांची स्वर्णफुले हालत होती. घाम आला होता. वेणीतली फुलं खाली गळत होती. भुवया म्हणजे सुंदर भुवया असणारी यशोदा अशा प्रकारे दही घुसळत बसली होती. त्याच वेळी श्रीकृष्ण भूक लागली म्हणून तिच्याजवळ येतात आणि त्यांना ती आई दही घुसळण्याच्या आधी आईने आपल्याला जवळ घ्यावं अशी इच्छा असते. त्याने आईच्या हृदयात प्रेम आणि आनंद आणखी वाढतो म्हणून ती आईला खूप बिलगतो आणि ढुसण्या देत लागतो. तिची रवी पकडतो आणि तिला शेवटी घुसळण थांबवतो. आता यशोदेच्या तो कडेवरच चढून बसतो. वात्सल्यातिरेकामुळे त्यांना स्तनातून दूध तर वाहत होतेच, ती त्यांना शेवटी पाजायला लागली. मंद हास्य करत तो मुख निरखू लागला. त्याचवेळी दुसरीकडे चुलीवरचे दूध मात्र ओतू चाललं. आणि काय हा कोणत्याही बाईचा हा स्वाभाविक स्वभाव असतो की दूध ओतू जाताना सगळे कामं सोडून पळत सुटतात. आता आपण गॅसकडं पळतो, यशोदा चुलीकडं पळत सुटली आणि तिने आपल्या मांडीवर असलेला दूध पीत असलेल्या कृष्णाला खाली उतरून ठेवलं. झालं. कृष्णाला भयंकर क्रोध आला. त्याचे म्हणजे संतापाने ओठ फडफडायला लागले. तेव्हा कृष्णाने जवळ पडलेल्या वरवंटाने ते दह्याचं मडकंच फोडून टाकलं आणि रडायला लागला. डोळ्यात अश्रू आणि हे सगळं आवाज आला म्हणून बघते तर काय चिडून यांनी ते सगळं फोडलेलं. तिला हसायला यायला लागलं. दह्या दुधाला काही कमी नव्हतंच, पण एवढं मोठं सगळं ते ताक वाहतंय, लोणी खाली पडलं आहे आणि सगळा तो अवतार. यशोदा अजूनच हसायला लागली आणि इकडे तो लपला आणि मग तिला खूप पुढत ती कुठं गेला आहे ते पत्ता लागला. श्रीकृष्ण एक म्हणजे हे ताक हे करून तो शिंक्यावरचं लोणी घेऊन माकडांना खायला घालतो आहे मुद्दाम म्हणजे तिला चिडवायला. आणि मग त्यांना ही पण भीती आहे की कुठे माझी चोरी पकडली जाईल म्हणून सारखा कानूसा घेऊन यशोदा कुठपर्यंत आली बघत होता. जेव्हा कृष्णाने पाहिले की आईच्या हातात छडी घेऊन आता ती मागं आली आहे तेव्हा त्यांनी उखळावरून उडी मारून भिवून पळाली. इकडं परीक्षित मोठमोठे योगी तपस्येद्वारे आपल्या मनाला अत्यंत सूक्ष्म आणि शुद्ध बनवून पण ज्यात प्रवेश करू शकत नाहीत. मिळण्याची गोष्ट तर दूरच, त्याच भगवंताच्या मागे
त्याला पकडायसाठी यशोदा धावत होती. जेव्हा माता यशोदा कृष्णामागे अशा प्रकारे पळू लागली तेव्हा हलणाऱ्या म्हणजे तिचं सगळा तो शरीर त्या वेगामुळे आंबाड्याची गाठ सुटली. जशीच्या तशी ती पुढे वेणीतील एक एक जी गजरा वगैरे काय असतो ते गळायला लागलं, त्याच्यातनं फुलं खाली पडायला लागली आणि तरी ती पकडायला पुढं धावतच होते. आणि कृष्ण तिला हात धरून भीती दाखवू लागला की आता बघ कसं मी पुढं पळतोय. आणि त्यांचं ते शिवणापाणी सुरू होतं. त्यामुळं तिच्या म्हणजे आता आपल्याला मारणार अशी एक भीती लहान मुलांची जशी चेहऱ्यावर असते तशी तो खूप भिलेला असं रूप घेतलं होतं. जेव्हा यशोदेने पाहिलं की हा लल्ला घाबरला आहे आणि तेव्हा तिला प्रेमाचं भरतं आलं. तिने छडी फेकून दिली आणि विचार केला की जाऊ दे, त्याला जवळ आला की गप्प बसूया आणि दोरीने बांधूनच टाकू. आणि कृष्णाने पाहिलं की आता आई दमली आहे, तिने छडी फेकली म्हणून तो जवळ आला. तिने त्याला धरलं आणि घट्ट दोरीने बांधायला सुरुवात केली. तद दामबंध्यमानस्य स्वार्भक्यस्य कृतागसः द्वयंगुलोम नमःभूतेन संदग्धे न्यश्च गोपिकाः. माता यशोदा आपला उधम आणि अवखळ मुलाला दोरीने बांधू लागली आणि ती सगळ्यांना दोरी अजून कमी पडली, 2 बोटं म्हणून 2 अंगुले 2 बोटं कमी पडली म्हणून ती मागवून घेतली. ती पण छोटी झाली, पुन्हा तेवढीच. यशोदेने अशा इतक्या दोऱ्या आणल्या आणि त्या जोडून पाहिल्या तरी ती प्रत्येक वेळी 2 बोटच कमी पडत होती. यदासित तदती न्यूनम तेनान्यदपि संधते तदपि द्वयंगुलं न्यूनम यदा दत्त बंधनम यदा दत्त बंधनम. म्हणजे प्रत्येक वेळेस बांधायला 2च बोटे कशी कमी पडत होती. म्हणजे हे आश्चर्य आहे, हे तिलाही लक्षात यायला लागलं होतं. पण जेव्हा ती छोटी झाली तेव्हा यशोदा माताने आणखी जोडली. अशा प्रकारे जो रस्सी जोडत होती तो 2 बोटे कमीच पडत होती. यशोदेने घरातील साऱ्या दोऱ्या जोडल्या तरी पण कृष्णाला ती बांधू काही शकली नाही. ती असमर्थ ठरली. गोपी मात्र कृष्णाला बांधते कळल्यावर गोपी भराभर गोळ्या झाल्या. काय गोंधळ चालला आहे बघून त्यांचं सगळं लक्ष यशोदेच्या घराकडं असायचंच. आणि अरे कृष्णाला बांधते आहे, कृष्ण पळतोय, यशोदा पकडते, हा सगळा सीन त्यांनी बघितलेला असतो. आणि मग त्या हसायला लागतात आणि चकित होतात एकीकडं की अरे हे काय, मोठी लांबडीच्या लांबडी गोळी दिली तर दोरी दिली तरी 2 बोटं कमी पडतं आहे, हे काहीतरी गडबड आहे. श्रीकृष्णाने पाहिले की आई तर आता घामाघूम झाली आहे, वेणीतली फुलं सगळी गळाली आहेत, थकली आहे, तिचा आंबाडा सुटला आहे. म्हणजे आता आपण शांत तिच्या बंधनात अडकायला पाहिजे म्हणून ते म्हणजे परमस्वतंत्र असणारे भगवान तिच्या अधीन जातात. मातेच्या ब्रह्मा इंद्र आदींचं हे संपूर्ण जगत ज्यांना वश आहे तरी पण बांधले जाऊ शकत नाही. त्यांनी ह्या जगाला हे दाखवून दिले की मी आपल्या प्रेमी भक्तांना वश आहे. आई दमली, तिला इतकं थकायला झालं म्हणलं की ते आपलं सगळं दांडगाई सोडतात आणि तिच्याजवळ जातात. गवळण यशोदेला मुक्तिदाता मुकुंदाकडून जो काही अनिर्वचनीय कृपा प्रसाद प्राप्त झाला आहे तो प्रसाद ब्रह्मापुत्र असूनसुद्धा त्यास नाही, शंकर आत्मा असून त्यास नाही, वक्षस्थली विराजमान लक्ष्मी अर्धांगिनी असून तिला प्राप्त नाही, अन्य कोणालाही प्राप्त झाला नाही. उदंड प्रेम यशोदा त्याच्यावर करते, त्याचे इतके पापे घेते की चुकलं म्हणते. आणि हे सगळं हा जो तिला त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला मिळतो ह्यासाठी तिचं भाग्याची तुलना ब्रह्मा शंकर यांच्याशी केलेली आहे. नायम सुखापो भगवन देहीनाम गोपिकासुतः ज्ञानीनाम चात्मभूतानाम यथा भक्ती मतामिहम. गोपिकानंदन भगवान अनन्य प्रेमी भक्तांसाठी जितके सुलभ आहे तितके ते देहाभिमानी कर्मकांडी एवं तपस्यांनासुद्धा, ज्ञानियांना पण नाहीत. त्यानंतर नंदा आणि यशोदी घरकामाला गुंतली आणि ह्याला
त्याला शेवटी तिला सापडले देव, आपणहून सापडल्यावर तिने त्याला उखळाला बांधलं आणि ती आपल्या कामाला गेली. श्रीकृष्णाने आपले दोन्ही म्हणजे उखळाला बांधलेल्या ह्याच्यात ते उखळासकटच चालायला सुरुवात करतात. इकडं उखळात बांधलेल्या भगवान श्रीकृष्णाने त्या दोन्ही त्याच्यात उखळाची जी उखळ असतं ते असं दोन बाजूला हे असू शकतं, कारण सुटं उखळ, आणि त्याला मध्ये निमुळता भाग असतो, दोन्हीकडं मोठं विशाल असतं, त्या मधल्या भागाला बांधलेलं असतं आणि तो तसंच कृष्ण त्याच्यासकट पळत असतो. म्हणजे आता आई कामाला गेली की बांधलेल्या अवस्थेतच धावत चालायला लागतो. आणि मग तिथं अर्जुन वृक्ष असतात मोठेच्या मोठे दोन, त्या दोन वृक्षांच्या मधनं स्वतः आत बाहेर जातात, पण ते ज्या उखळाला बांधलेले ते उखळ काही बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यामुळं ते जोरात हिसका देतात. आणि कारण ते अर्जुन वृक्षांनाच मुक्ती द्यायचं त्याने ठरवलेलं असतं, की जे पूर्वी कुबेरपुत्र होते त्यांची नावं नलकुबेर आणि मणिग्रीव. त्यांच्याजवळ धन, सौंदर्य, ऐश्वर्याची पूर्णता होती, पण त्यांची घमेंड पाहून नारदांनी त्यांना शाप देऊन हा वृक्ष बनवलेलं होतं. परीक्षिताने विचारले की भगवन, आपण कृपया मला नलकुबेर म्हणजे काय, मणिग्रीव काय, त्यांना शाप का दिला? असे कोणते निंदित कर्म नारदजींना क्रोध येणारं त्यांनी केलं, असा प्रश्न विचारतात. आणि त्यावर शुक्रदेवजी सांगतात, परीक्षिता, नलकुबेर व मणिग्रीव हे दोघे धनाध्यक्ष कुबेराची लाडावलेली मुले होती. त्यात त्यांची भरती म्हणजे रुद्र भगवंताच्या अनुचरात झाली, त्यामुळे त्यांना फार घमेंड चढली. एक दिवस ते दोघे मंदाकिनीच्या तीरावर दारू पिऊन उन्मत्त झाले होते. नशेमुळे डोळे फिरले होते. पुष्कळ स्त्रियांसह त्यांच्याबरोबर गात होते, नाचत होते. फुलांनी बहरलेल्या वनात ते विहार करत होते. त्याचवेळी गंगेमध्ये कमळाच्या रांगा लागल्या होत्या. उगवत्या त्या म्हणजे छान फुललेली होती ती फुलं. ते पाण्यात जसे उतरले स्त्रियांसह, जसे हत्ती हत्तींसह जलक्रीडा करतायत तसे ते इतके उन्मत्तपणाने उतरले. परीक्षित, योगायोगाने त्याचवेळी परमतपस्वी देवर्षी नारद तिकडनं चालले होते. त्यांनी त्या यक्ष युवकांना पाहिले आणि ते समजून चुकले की हे आत्ता मस्तीत आहेत, मुस्तवालपणा चालू आहे. देवर्षी नारदांना पाहून वस्त्रहीन अप्सरा मात्र लाजल्या. शाप भयाने तज्ज्ञांनी झटपट आपली कपडे परिधान केले आणि त्या यक्षांनी मात्र नारदांकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि दुर्लक्ष केलं. आणि म्हणजे कोणचंच लज्जा म्हणजे रक्षणासाठी वस्त्र धारण करायला पाहिजे याचं भानही ठेवलं नाही. जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिले की हे पुत्र मदोन्मत्त आहेत, आंधळे झाले आहेत, त्यामुळं मदिरापान करून उन्मत्त झालेले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी शाप दिला. नारद म्हणजे सांगतायत, नारद उवाच न ह्यन्नो जुषते जोषान बुद्धिभ्रंशो रजोगुण श्रीमद्दामभिजात्यात दिर्यत्र स्त्री द्युतमासवहा. नारदजी म्हणाले की जे लोक आपल्या प्रिय विषयांचे सेवन करतात सर्वात जास्त पटकन त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. श्रीमद म्हणजे धन संपत्तीची नशा, हिंसादी रजोगुण कर्म, कुलीनतेचा अभिमान, पण यापेक्षा मोठा बुद्धिभेद काही नाही. कारण संपत्तीच्या नशेसह येते ती स्त्री, दारू आणि जुगारपण हे असतेच आणि ते सगळं यांच्याजवळ होतं. आणि त्यामुळे संपत्ती सत्तेच्या नशाने आंधळे झालेले, इंद्रियांना वश राहणारे क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजर अमर समजतात. ज्या शरीराला भूदेव, नरदेव, देव आदी नावांनी पुकारतात त्याची शेवटी काय गत होते? त्यात किडे पडतात, पक्षी खाऊन जातात, विष्ठा बनते, जळून राखेचा ढीग होतो. त्या शरीरासाठी अन्य प्राण्यांची दोह करायचा आणि मनुष्य आपला काय स्वार्थ त्यातून साधतो? असे करणारे मात्र त्याला नरक प्राप्त होत असतो. असं सांगा तर खरं की हे शरीर कोणाची संपत्ती आहे? अन्न देऊन पाळणाऱ्यांची
किंवा गर्भाधान करणाऱ्या पित्याचे? हे शरीर 9 महिने पोटात गर्भ बाळगणाऱ्या मातेचे आहे की तिच्या पित्याचे? बलवान पुरुष जो बलपूर्वक काम करून घेतो त्याचे की जो पैसे देऊन विकत घेतो त्याचे? ज्या धगधगत्या चितेत हे जळून जाईल त्या चितेचे हे आहे की कोल्हे कुत्रे खाऊन जाईल, गिधाडे खातील त्यांचं आहे? शरीर एक साधारणशी वस्तू आहे. प्रकृतीपासून जन्माला येते, प्रकृतीत सामावून जाते. अशा स्थितीत कोण मूर्ख आहे की जो पशूंशिवाय असा म्हणजे बुद्धिमान कोण आहे म्हणजे असा व्यवहार करेल की आपला आत्मा मानून दुसऱ्यांना कष्ट पोचेल? हा आपला आत्मा आहे हे न जाणता दुसऱ्याला कोण कष्ट पोचेल? पण बुद्धिमान मात्र ते जाणत असतो आणि तो त्याला त्रास देत नाही. जो दुष्ट मदउन्मत्तेने आंधळा होतो त्याच्या डोळ्यात प्रकाश टाकायला दरिद्रांना सर्वात मोठं म्हणजे अशांना सगळ्यात मोठं झणझणीत औषध काय आहे? कारण दारिद्र्य. हे पाहू शकते की अन्य माझ्यासारखेच आहेत. दारिद्र्याशिवाय माणूस भानावर येत नाही. ज्याच्या शरीरात एकदा काटा घुसला की त्याला वाटत नाही की अन्य कुणाच्या शरीरात घुसून त्याला तेवढी पीडा व्हावी, कारण ती पीडा व त्याद्वारे होणाऱ्या विकारांना तो समजतो. दुसऱ्यांना तसेच होईल हे जाणतो. दारिद्र्यात घमेंड हेकटपणा नसतो. सर्व मदांपासून तो वाचतो. परंतु दैववशात त्याला जे कष्ट उठवावे लागतात त्याच्यासाठी त्याला फार तपस्या लागते. त्याला दररोज जेवणासाठी अन्न गोळा करावे लागते. भुकेने ज्याचे शरीर दुबळे पतळे होते त्या दारिद्र्याची इंद्रिये पण जास्त विषय भोगू इच्छित नाहीत, सुकून जातात. मग तो त्या आपल्या भोगांसाठी दुसऱ्याला सतावत नाही की कोणतीही हिंसा करत नाही. ज्यावेळेस जाणीव होती त्यावेळेस जरी साधू लोक समदर्शी असतात तरी त्यांचा जास्त समागम दरिद्री लोकांशी असतो, कारण त्यांचे भोग तर पाहिलेच म्हणजे संपलेले असतात. आता संतांच्या संगतीने लालसा तृष्णा पण संपावी ही भावना शीघ्र त्यांचे अंतःकरण शुद्ध होते. ज्या महात्म्याच्या चित्तात सर्वांसाठी समता आहे, जे सदैव भगवंताच्या चरणारविंदाचे रसपान करण्यात तत्पर असतात, त्यांना दुर्गुणांचे खजिने किंवा दुराचरणी यांचे जीवन चालवणारे व मदोन्मत्तांची काय देणं घेणं, म्हणून ते त्यांची उपेक्षा करतात. पण हे दोघे यक्षकुमार दारू पिऊन मदोन्मत्त झाले होते. आपण इंद्रियाधीन राहणाऱ्या स्त्रीलंपट यक्षांचा अज्ञानजनित तो जो मद आहे तो नारद घालवायचा ठरवतात. हे सगळं त्यांना शक्य आहे म्हणून ते त्यांना नारद शाप देतात. हे ह्या दोघांना म्हणतात की तुम्ही आता वृक्षयोनीत जाण्यास योग्य आहात आणि वृथा अभिमान तुम्हाला झाला आहे. वृक्षयोनीत गेल्यावर आणि ते पाया पडतात, आमचं चुकलं, त्यांना जाणीव होते. त्यावेळेस ते सांगतात की माझ्या कृपेने भगवत स्मृती टिकेल वृक्षयोनीत असतानाही, आणि माझ्या अनुग्रहाने देवतांची 100 वर्षे झाल्यावर भगवान श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त होईल आणि त्याच्याच स्पर्शाने तुम्ही आपल्या लोकी परत या. हे सगळा हा नारद शाप देतात. आणि शाप देण्यापूर्वी माणूस म्हणजे का शापाला कारणीभूत होतो, आपलं वागणं कसं त्यांनी जाणीवेचं ठेवायला पाहिजे. पैसा मस्ती आणतो, दारिद्र्य समभावावर आणतं म्हणजे भानावर आणतं माणसाला, हे सगळं सांगून त्यांना शाप दिलेला आहे. शुकदेवजी सांगतात, देवर्षी नारद अशा प्रकारे म्हणून भगवान नरनारायणांच्या आश्रमी निघून गेले. नल, कुबेर आणि मणिग्रीव हे दोघे एकदमच अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. भगवान श्रीकृष्ण आपले परमप्रेमी भक्त देवर्षी नारदांची ही गोष्ट खरी करण्यासाठी हळूहळू उखळ ओढत त्या दिशेने चालले की जिथं यमलार्जुनाचं वृक्ष होतं त्यांच्या अंगणातच होतं. भगवंताने विचार केला की देवर्षी नारद माझे अत्यंत प्रिय आहेत व हे दोघेही माझे भक्त कुबेराची मुले आहेत, म्हणून महात्मा नारदांनी जे काही सांगितले त्यास मी ठीक नेमक्या वेळी त्याच रूपात पूर्ण करतो.
असा विचार करून श्रीकृष्ण दोन्ही वृक्षांच्या मध्ये घुसले आणि दुसऱ्या बाजूने बाहेर आले. परंतु उखळ वाकडे होऊन अडकून पडले. त्या दोन झाडांच्या फटीतून उखळाला काही बाहेर पडता येईना. देव खेचत होते आणि उखळ अडकत होते. दामोदर भगवान म्हणजे ज्यांनी उदर मोठं केलेलं असतं त्या दोरी हे करताना ह्या ह्याच्यात, असा हा दामोदर भगवान श्रीकृष्णांच्या कमरेस दोर कसला होता. त्यांनी आपल्या मागच्या उखळास एक बारीकसा असा काही झटका दिला की तेवढ्या हिसक्याने झाडाची सारी मुळे उखडली आणि समस्त बलविक्रमानेच केंद्र भगवान त्यांच्यात थोडासा हिसका लागतात झाडाच्या शाखा, छोट्या छोट्या फांद्या, पाने, त्यांचा सगळा थरकाप उडाला आणि ती झटक्यात जमिनीवर पडली. त्या दोन वृक्षांमधून अग्निसमान तेजस्वी दोन सिद्ध पुरुष बाहेर आले. त्यांच्या चकाकणाऱ्या सौंदर्याने दिशा उजळून निघाल्या. त्रिलोक स्वामी श्रीकृष्णाकडे येऊन त्यांनी पायावर मस्तक ठेवले, वंदन केले. हात जोडून शुद्ध भावाने ते स्तुती करू लागले भगवान श्रीकृष्णाची. आणि ते दोघं म्हणतात, यमलार्जुन, कृष्ण कृष्ण महायोगी स्तन्माद्य पुरुषपर व्यक्ताव्यक्तमिदं विश्वम रूपम ते ब्राह्मणा विदुः. हे सच्चिदानंद स्वरूप, सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारे परमयोगेश्वर श्रीकृष्णा, आपण प्रकृतीच्या अतीत स्वयंपुरुषोत्तम आहात. वेदज्ञ ब्राह्मण ही गोष्ट जाणतात व ते व्यक्त अव्यक्त संपूर्ण चराचर आपले रूप आहे. त्वमेका सर्वभूतानां देहा स्वात्मेंद्रियेक्षर त्वमेव कालो भगवान विष्णुरव्यस्य ईश्वरा. आपणच समस्त प्राण्यांचे शरीर आहात, प्राण आहात, अंतःकरण, इंद्रिय सगळ्यांचे स्वामी आहात. सर्व शक्तिमान काल आणि सर्व व्यापक ईश्वर हे आपणच आहात. इतकं त्यांना आता ते झाडाच्या ह्याच्यातनं मुक्त झाल्यामुळं किती स्तुती करू आणि किती नाही असं झालेलं असतं. आणि ते स्तुती करतायत की आपणच महत्त्व आहात, प्रकृती आहात. वृत्तीकडून ग्रहण केले जाणारे प्रकृतीचे गुण आणि विकारांद्वारे आपण पकडीत येऊ शकत नाही. स्थूल व सूक्ष्म आवरणाने झाकलेला असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला जाणेल. कारण की आपण त्या शरीराच्याही पूर्वी एकरस विद्यमान होता. समस्त प्राण्यांचे विधाता भगवान वासुदेवास आम्ही नमस्कार करतो. प्रभू, आपणाद्वारे प्रकाशित होणाऱ्या गुणांद्वारेच आपण आपला महिला झाकून ठेवलेला आहे. आपण म्हणजे फार अलौकिक आहात. आपणास वंदन करतो. प्रकृत शरीररहित आपण आहात, प्राकृत शरीररहित आहात. तरी पण आपण जेव्हा असे पराक्रम प्रकट करता, म्हणजे ते साधारण शरीरवाल्यांना शक्यच नाही. ज्याच्यापेक्षा काय, पण ज्याच्या एवढे पण कोणी करू शकणार नाही. हे प्रभू, आपण समस्त लोकांचा अभ्युदय व निःश्रेयसासाठी योग्य वेळी अवतार धारण करत असता. हे परमकल्याण स्वरूप आपणास नमस्कार असो. परममंगल स्वरूप आपणास पुन्हा पुन्हा वंदन करतो. परमशांत सर्वांच्या हृदयात विराजमान यदुवंश शिरोमणी श्रीकृष्णास आम्ही वंदन करतो. असं इतकं मोठं जवळजवळ 8-9 श्लोकांत त्यांनी वंदन केलेलं आहे. प्रभू, आमची वाणी आपल्या मंगलमय गुणांचे वर्णन करू राहू दे. आमचे कान आपली रसमयी कथा सतत ऐकत राहू दे. आमचे हात आपले भजन करत राहू देत आणि मन आपल्या चरणकमलांच्या स्मृतीत रममाण राहू दे. आपले हे संपूर्ण जगत निवासस्थान आहे. आमचे मस्तक सर्वांसमोर सदैव झुकते असू दे. संत प्रत्यक्ष आपले शरीर आहे. आमचे डोळे त्यांचे दर्शन घेत राहू देत. शुक महामुनी सांगतायत, सौंदर्य माधुर्य निधी गोकुळेश्वर श्रीकृष्णाने नलकृबेर यांची अशी स्तुती केल्यावर दोरीने उखळाला बांधलेल्या अवस्थेत हसत हसत देव म्हणतात. म्हणजे एकीकडे त्यांना बांधलेले आहेत, ते छोट्या आहेत, पण ते त्यांच्याशी बोलत आहेत. तुम्ही लोक मधाने खूप मद चढला होता, मस्ती चढली होती तुम्हाला, त्यामुळे तुम्ही आंधळे झाला होता. मी प्रथमपासूनच ही गोष्ट जाणत होतो की परम करुणाकर देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचे ऐश्वर्य नष्ट केले व उशापाने तुमच्यावर कृपा केली. ज्यांची बुद्धी समदर्शिनी आहे, हृदय पूर्णपणे मला समर्पित केलेले आहे, त्या साधू पुरुषांच्या दर्शनाने बंधन होणे ठीक, पण
होणे ठीक, तसे संभवत नाही. जसे सूर्योदय झाल्यावर माणसाच्या डोळ्यासमोर अंधकार असणे संभवत नाही. कारण तुमच्यावर खूप कृपा झाली आहे. आता तुम्हाला कळलं आहे, म्हणजे मस्ती पैशाने करणं योग्य नाही आहे हे तुम्ही आता जाणताय. म्हणूनच नलकृपे रमणीगृह, तुम्ही मतपरायण व्हा, आपापल्या घरी जा. तुम्हा लोकांना संसार चक्रातून सोडवायला आवश्यक अनन्य भक्तिभाव तो तुम्हाला आता प्राप्त झाला आहे. जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा त्यांनी भगवंताला परिक्रमा केली आणि पुन्हा 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 वंदन केले. त्यानंतर उखळाला बांधलेल्या भगवंताची आज्ञा घेऊन त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केले. दामोदर लीला आणि हे यमलार्जुन लीला ही एकात आहे. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, वृक्ष पडण्याचा फार मोठा आवाज आला. आता तो नंदबाबा अन्य गोपांनी पण ऐकला. त्यांच्या मनात शंका आली की कुठे वीज तर नाही पडली, की काय कुठं म्हणजे भूकंप झाला, काय झालं आहे. म्हणून ते सगळे बघायला लागले तर झाडं पडलेली अंगणात दिसली. मग ते तिथं आले. तेव्हा तिथे गेल्यावर सर्वांनी पाहिले की दोन्ही अर्जुन वृक्ष पडलेत आणि वृक्ष पडण्याचे कारण स्पष्ट होते की तेथेच उखळाला बांधलेले बालक उखळ म्हणजे ओढत होते. म्हणजे तरीसुद्धा आपलं दाखवायला ते आता ॲक्टिंग देव करत होते की मला ते हालत नाही असं. कोणाचे हे काम बरं, अशी आश्चर्यकारक दुर्घटना कशी घडली या विचाराने भयभीत झाले. ते सगळेजण भ्रमित झाले. तिथं काही मुलं खेळत होती. त्यांनी हे सगळं कन्हैयाचं काम पाहिलं होतं. ते दोन वृक्षातून दोघंजणचे बाहेर आले. हे सगळं त्या मुलांनी सांगितलं, परंतु गोपांनी मुलांचे बोलणे दुर्लक्षित केले. एक छोटासा मुलगा काय तो, त्याच्यामुळं असे वृक्ष पडणंच संभवत नाही. कोणाच्या मनात पहिल्या कृष्णलीला आठवून संदेह झाला. पण नंदबाबाने पाहिले की त्यांचा प्राणप्रिय मुलगा दोरीने बांधला आहे आणि तो खेचतोय, रखडतोय, त्याच्या अंगाला वळ पडलेत आणि ते पटकन जातात, ती दोरी सोडतात आणि त्याला कडेवर घेतात. अरे असं काय केलं म्हणून ते यशोदेवर ओरडतात. सर्व शक्तिमान भगवान कधीकधी गोपींच्या फुसकावण्याने साधारण बालकाप्रमाणे नाचू लागतात, कधी भोळ्या अडाण्यांप्रमाणे गाणे म्हणतात. त्यांच्या हातातल्या कठपुतळ्या असतात त्याप्रमाणे ते अधीन होऊन त्यांना हवं ते कृत्य करतात. एवढं गोपींचं भाग्य आहे. एवढ्या अलौकिक लीला त्यांना हव्या त्या भगवंतांनी केलेल्या आहेत. खूप सगळं सुरेख वर्णन आहे. त्यांच्या आज्ञेने कधी म्हणजे ते पाठ घेऊन यायचा, तर कधी दुसरी वजन मापे उचलून आणायचा, कधी खडावा घेऊन यायचा, तर कधी प्रेमी भक्तांना आनंदित करण्यासाठी पहिलवान व्हायचा, म्हणजे शंडू मारायचा. अशा प्रकारे सर्व शक्तिमान भगवान आपल्या बाललीलांनी सगळ्या गोकुळाला आनंदित करत होता. संसारात जे लोक त्यांना जाणत होते हे रहस्य त्यांना दाखवत होता की पहा, मी कसा सेवकाधीन आहे, माझ्या भक्तांच्या अधीन आहे. एके दिवशी कोणी फळ विकणारी आली आणि ती ओरडू लागली, फळे घ्या, फळे घ्या, ताजी ताजी फळे घ्या. हे ऐकताच समस्त कर्म व उपासनांचे फळ देणारे भगवान अच्युत फळ घेण्यासाठी आपल्या छोट्याशा ओंजळीत धान्य घेऊन पळत सुटले. फल विक्री येणे तस्य च्युतधान्य करद्वयम फलैरपुष्यरत्नैः फलभांडम पुरीच. त्याच्या ओंजळीतून धान्य रस्त्यावर विखुरलं होतं, पण फळ विक्रारीने त्याचे ते दोन्ही हात भरून फळे दिली. इकडे भगवंताने पण त्या बाईच्या फळाची टोपली रत्नांनी भरली. त्यानंतर एक दिवस म्हणजे ती घरी जाऊन तिने जेव्हा पाहिलं की त्याने किती धरून आणलेलं धान्य उरलं, तो ओंजळीतनं गळून गळून एक 4 दाणे उरले असतील थोडेफार. ते जे काही त्यांच्या मुठीत घट्ट राहिलं होतं ते त्याने तसंच तिला दिलं आणि फळं घेतली. कृष्णाने मागितलं म्हटल्यावर त्याच्याबद्दल आपसूक प्रेम सगळ्यांना यायचं. त्याने तिने मावतील तेवढी ओंजळीत त्याच्या फळं दिली आणि घरी जाऊन जेव्हा ती बघते ती टोपली ठेवली तेव्हा ते त्यांनी टाकलेली जे धान्य होतं त्याची रत्न झाली. ती बहुमूल्य आणि अमूल्य रत्न तिला प्राप्त झाली. त्यानंतर एके दिवस यमलार्जुन वृक्षांना तोडणारे श्रीकृष्ण व बलराम बालकांसह खेळत यमुना तटावर गेले.
त्या खेळातच रमले. तेव्हा रोहिणी देवी त्यांना बोलवले, ए कृष्ण बलराम या या पटकन या. परंतु रोहिणीने हाका मारल्या, ते आले नाहीत, कारण त्यांचे लक्ष खेळण्यात होते. रोहिणीने वात्सल्य स्नेहमूर्ती यशोदेला पाठवले. क्रीडंतं सा सुती बालैरतिवेलं सहाग्रजं यशोदा जोहवीत कृष्णं पुत्रस्नेहस्तुतस्ततीं स्नुतस्तनी. म्हणजे भगवंताला पाहता क्षणी तिच्या स्तनातून धारा व्हायच्या. कितीही मोठे देव झाले तरी ही गोष्ट होत होती. आणि आजकाल म्हणजे मुलींना दूध येत नाही म्हणून डॉक्टरला वेगळं औषध द्यावं लागतं. हे म्हणजे काय काळाचा महिमा. श्रीकृष्ण बलराम गवळ्यांच्या मुलांशी बराच वेळ खेळत होते. यशोदाजींनी जाऊन त्यांना बोलवले. त्यावेळी मुलांबद्दल वाटणाऱ्या वात्सल्य भावनेमुळे त्यांच्या स्तनातून धारा व्हायला लागल्या. ती जोरजोरात बोलावू लागली, अरे कन्हैया ये रे, अरे लाडल्या ये रे, कमलनयन ये, श्यामसुंदर ये, अरे बेटा ये. खूप नावांनी तिने हाका मारणं सुरू केलं. पण त्या इतक्या खेळात देव मग्न होते की त्यांचं तिकडं मातेच्या बोलवण्याकडे लक्षच गेलं नाही. ती म्हणते, अरे माझ्या प्रिय रामा, तू तरी ये. तू सगळ्या कुलाला आनंद देतोस, ब्रजवासियांना आनंद देणार आहेस. तू छोट्या भावाला घेऊन पटकन ये बरं. आणि एकदाचे ते येतात. बलराम जेवायला बसले, पण अजून तुमची वाट पाहतायत. आम्हाला आनंदित करा आणि मुला या, असं म्हणजे बोलावतात. घरातले सगळे जेवायला बसले, तुम्ही या पटकन. खूप प्रकारे ती विनवण्या करते. ते चराचर जगताचे शिरोमणी भगवंतास आपला पुत्र समजे, म्हणजे माता यशोदा. व अशा प्रकारे एका हाताने बलराम व दुसऱ्या हाताने कृष्णाला पकडून शेवटी ती घरी घेऊन आली. आणि त्यानंतर पुत्राच्या मंगलतेसाठी, शुभ कल्याणासाठी जे करायचे ते तिने फार प्रेमाने केले. जेव्हा नंदबाबा आदी मोठ्या माणसांनी पाहिले की महावनात मोठमोठे उत्पात होऊ लागले, तेव्हा ते लोक एकत्र आले. आता ब्रजवासियांनी काय केले पाहिजे असा विचार करायला लागले. त्यातील एका गोपाचे नाव उपनंद होते. ते अवस्थेने तर मोठे होतेच, पण ज्ञानाने फार मोठे होते. त्यांना हे माहीत होते की कोणत्या वेळी, कोणत्या स्थानावर, कोणत्या वस्तूशी कसा व्यवहार केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची अशी इच्छा होती की राम व श्याम सुखी राहूत, त्यावर विपत्ती यायला नको. म्हणून ते म्हणतात, बंधूंनो, आता इथे फार मोठे उत्पात होत आहेत, जे मुलांसाठी फार अनिष्टकारक आहेत. मग आपण आता हे गोकुळ सोडलं तर चालेल का? बाडबिस्तारा हलवायला पाहिजे. आणि जिथं जनावरांसाठी भरपूर म्हणजे पीक आहे, धान्य आहे, झाडी झुडपं आहेत, त्यांना मिळेल, गवत खायला मिळेल, अशा ठिकाणी जाऊया. पहा, हा समोर बसलेला नंदबाबांचा लाडका मुलगा प्रथम तर याच्यावर मुलांसाठी कालस्वरूपिणी अशी पुतना आली, तिच्या विळख्यात अडकला. नंतर भगवंताची कृपा की मोठा छकडा अंगावर पडता पडता हा वाचला. चक्री वादळ आले, त्याच्यात त्याला आकाशात उडून गेला होता. केवळ कुलदेवता पाठीशी म्हणून त्याचं रक्षण झालं. आता यमलार्जुन वृक्ष पडताना मधोमध हा वाचला आणि वृक्ष कडेला पडले. म्हणजे ही सर्व देवाची कृपा आहे म्हणून तो वाचतोय. आणि इथं असे भयंकर उत्पात होत आहेत. आता आपल्याला गोकुळ म्हणून सोडायला पाहिजे. आता आणखीन एखादी अनिष्टकारक घटना घडायची वाट बघायची आहे का? त्यापेक्षा आपण हे सोडून जाऊ. माझ्या पाहण्यात जवळच वृंदावन नावाचे वन आहे. त्यात छोटे छोटे हिरवे गोल अन्य पण वने आहेत. तिथे फार पवित्र पर्वत, गवत, हिरव्या लतावेली आहेत. गोप गोपी गायींसाठी केवळ सुविधेचे नाही तर सेवन करण्यायोग्य असे ते स्थान मला वाटतं. म्हणून तुम्हा सर्व लोकांना ही गोष्ट पटत असली तर आपण आजच तिकडे जाण्यासाठी प्रस्थान करू. उशीर नको. प्रथम छकडे, गाड्या, झोपा, मग गायींना, जी आमची एकमात्र संपत्ती आहे, तिथे पाठवून देऊ. उपनंदाची ही गोष्ट ऐकून गोप एका स्वरात म्हणाले की खूप छान, खूप छान. या विषयात कोणाचेच मतभेद होत नव्हते. सर्व लोकांनी आपल्या झुंडीच्या झुंडी गायी एकत्र केल्या व छकड्यांवर वरची सामुग्री टाकली आणि यात्रा सुरू केली.
म्हटले. सगळेच जण एकमुखाने म्हणले की चला यात्रा सुरू करू. परीक्षित गवळ्यांची मुले, स्त्रिया, सर्व सामुग्री, छकडे सगळे चढवले आणि ते एका अतिशय सावधानतेने केले. त्यांनी सर्वात पुढे गाय वासरे ठेवली. त्यांच्या मागे शिंग व तुताऱ्या जोरजोरात वाजवत हे चालले. त्यांच्या बरोबरीनेच पुरोहित लोक पण चालले. गोपींनी आपापल्या वक्षस्थलावर नवे केशर लावून सुंदर वस्त्र परिधान केले. गळ्यात सोन्याचे हार धारण केले. रथारूढ झाल्या व भगवान कृष्णाच्या लीला गात गात चालले. यशोदाजी, रोहिणीजी अशाच नटून थटून आपल्या मुलांसह छकड्यात शोभायमान झाल्या. वृंदावन फार छान आहे. कोणताही ऋतू असो तिथे सुखच असते. तेथे प्रवेश करताच सगळ्यांनी आपले छकडे सोडले आणि अर्धचंद्राकार बांधले आणि तशीच मागं त्याच्या घरं बांधली. गोवर्धनावर राहण्यासाठी एक स्थान बनवले. परीक्षित, वृंदावनाचे हिरवेगार वन अत्यंत मनोहर होते. गोवर्धन पर्वत, यमुना तीरी, नदीचे सुंदर सुंदर किनारे, कृष्ण आणि बलरामांच्या हृदयात उत्तम प्रीतीचा उदय झाला. त्याच्या सगळं ते बघून एवढे आनंदले. राम बलराम आपले बोबडे बोल बोलत अत्यंत मधुर बालोचित लीलांनी गोकुळाप्रमाणेच इथं वृंदावनवासियांना, व्रजवासियांना पण आनंद देऊ लागले. थोड्याच दिवसात योग्य वेळी ते गायी चरायला घेऊन जायला लागले. दुसऱ्या गवळ्यांच्या मुलांशी खेळण्यासाठी पुष्कळसे सामान घेऊन ते घरातून निघत. गोठ्याजवळ येऊन आपापल्या वासरांना ते सगळं चरवायचे. चारायला म्हणजे त्यांना चारून यांना आनंद व्हायचा. जसं लहान मुलांना खायला घालून आईला होतो तसा. राम व श्याम कुठे बासरी वाजवत तर कधी गोफणीने दगड उडवत, कधी पायातल्या घुंगरांनी ताल धरत नाचत, तर कधी कधी नकली गाय वासरू बनून खेळत. एकीकडे पाहिले तर बैल बनून, वळू बनून आपसात लढाई झगडे करत. दुसरीकडे मोर, कोकिळा, बंदर यांच्या खोड्या करत, पशुपक्ष्यांच्या खोड्या करत. परीक्षित, अशा प्रकारे सर्व शक्तिमान भगवान एका साधारण मुलासारखे खेळ खेळत होते. एके दिवशीची गोष्ट आहे. राम आणि श्याम आपल्या प्रिय गोपाळांसह यमुना तटावर वासरत चरत होते. त्याचवेळी त्यांना मारण्याच्या इराद्याने तिथे एक दैत्य आला. भगवंताने बरोबर सगळ्यात आधी त्याला पाहिलं. त्याने घेतलं होतं वासराचं रूप आणि त्या वासरात तो म्हणजे यांच्या गाईंच्या वासरांमध्ये तो मिसळला व त्यांनी डोळ्याच्या इशाराने बलरामजींना त्याच्याकडे इशारा केला. हळूहळू ते त्याच्याजवळ सरकले. त्यावेळी असे वाटत होते की त्यांनी दैत्याला ओळखलेच नाही. त्या धष्टपुष्ट सुंदर वासराकडे पाहून मुग्ध झाले. भगवान श्रीकृष्णाने शेपटीसह त्याचे मागचे 2 पाय पकडले आणि आकाशात गरागर फिरवले आणि तो म्हणजे त्याला गतप्राण झाला. हवेत त्याला श्वास घ्यायला सुचेना, इतक्या वेगाने फिरवले की तो काताच्या झाडावर आपटले आणि लांबच लांब लचक शरीर अनेक काताची झाडे पाडत खाली पडली. हे पाहून गोपांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. अरे वा वा वा, कृष्णा काय रे म्हणून ते कृष्णाची इतकी स्तुती करायला लागले. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. परीक्षित, ह्या साऱ्या विश्वाचे हे साऱ्या विश्वाचे रक्षक आहेत. एकमात्र ते श्याम व राम, वत्सपाल गोपाल वासरे चाकणारे झाले, चरवणारे झाले. ते पहाटेच उठून न्याहारीची सामुग्री घ्यायचे आणि वासरांना चरवत एका वनातून दुसऱ्या वनात भटकायचे. एके दिवशीची गोष्ट. गोपाळ आपल्या सगळ्या मित्रांना, इतक्या कृष्णाच्या छान छान गोष्टी आहेत आणि त्या कितीही वेळा ऐकल्या तरी त्यातला रस कमी होत नाही. म्हणजे आत्ता ह्याच्यात खूप छोटंसं वर्णन आलं की कृष्ण वनात गाई चरायला गेला, पण आप्पांनी त्याचं फार छान वर्णन इतकं विस्ताराने केले की ज्यावेळी हा निर्णय ठरला की कृष्णाला आपण गाई चरायला रानात पाठवायचं, तर खूप खोड्या करतो. तो आता मोठा झाला आहे, शेवटी तो गवळी आहे. हे खूप छान वर्णन आणि खूप छान केलेलं आहे. आपण ते परत नंतर बघणार आहोत. पण आता इथं इतकं ओझरता उल्लेख आला आहे की कृष्णा, आणि असं होणंच शक्य नाही ना.
आपण साधा कुठलाही मुलाला शाळेत आपल्या लहान मुलाला घरातल्या घालायचं असतं तर कधी घालायचं, काय घालायचं, नावं वगैरे नोंदवून आलं की कोणत्या दिवशी तो शाळेत जाईल, इतक्या सामान्य मुलाबद्दल आपण विचार करतो. इथं तर हा राजकुमार होता, नंदाचा मुलगा होता, कृष्णाच्या एक प्रेमाने सगळं म्हणजे ते व्रजवासी म्हणा किंवा गोकुळवासी बद्ध होते प्रेमामध्ये अगदी. आणि मग त्यांनी काही ना काहीतरी चर्चा केलीच असेल ना, मग सगळी खूप चर्चा करून मग हे ठरलेलं असतं त्याला वनात पाठवायचं. आणि तो वनात गेला की संध्याकाळपर्यंत गोपींना करमत नसतं. त्या इतक्या खूप हवालदिल होतात की मग यशोदेला बोलतात, आम्ही लाख म्हणू, तुला कळत नाही का, तू माता आहेस ना, पाठवलंच कशाला, म्हणून तिला बोललातात. यशोदा तर इतकी आत बाहेर करत असते दिवसभर की म्हणजे आपण चूक केली का यांचं ऐकून, तो त्रास देतो आहे, आता मोठा झाला आहे म्हणून पाठवायला पाहिजे, गवळ्याचा पोर आहे म्हणून पाठवायला पाहिजे, अशी अनेक कारणं सांगून त्याला पाठवलेलं असतं. त्याचं खूप छान वर्णन आपण केलेलं आहे. इथं फक्त सांगितलं की सगळ्यांनी मध्ये ठरलं की आता ह्यांनी वनात जायचं आणि ते जायला लागले असं सांगितलं आहे. आता पुन्हा अजून गोष्ट म्हणजे त्या धेनुकासूर त्याला मारले, वासराला मारलं. सर्व गोपाळ आपल्या सर्व झुंडीच्या झुंडी वासरानं घेऊन जलाशयाच्या तटावर गेले. तिथं त्यांनी वासरांना पाणी पाजलं आणि स्वतः पिले. तिथं गोपाळांनी पाहिलं की एक भला मोठा जीव बसला. त्यांना वाटत होतं की तो जणू इंद्राच्या वज्राच्या प्रहाराने एखादा पहाडाचा तुकडाच पडला आहे की काय. गोपाळ त्याला खूप भ्याले. तो बकासूर होता, त्याचं नाव बक. तो खूप मोठा भला मोठा असुर होता. त्याने बगळ्याचे रूप घेतले होते. त्याची चोच तीक्ष्ण होती. तो बलवान होता. त्याने झटक्यात श्रीकृष्णाला मुलं काय आहे असं बघत तो त्याने बरोबर श्रीकृष्णाला गिळलं आणि गिळायसाठी चोच उघडली मोठीच्या मोठी आणि कृष्णाला पटकन पकडलं. जेव्हा बलरामजींनी हे पाहिलं की भल्या मोठ्या बगळ्याने कृष्णाला गिळले, तेव्हा त्यांची ती गती झाली की जी प्राण गेल्यावर इंद्रियांची होते, ते बेशुद्ध झाले. परीक्षित, श्रीकृष्ण लोकपितामह ब्रह्मदेवांचे पण पिता आहे. ते लीलेनेच गोपबालक बनले. जेव्हा हे बगळ्याच्या टाळूच्या खाली पोचले तेव्हा ते आगीप्रमाणे त्यांची टाळू जाळू लागले. तेव्हा त्या दैत्याने काही इजा न करता श्रीकृष्णात पटकन ओकले, बाहेर टाकले आणि मग सगळे आपल्या तीक्ष्ण चोचीने प्रहार करू लागले त्याच्यावर. कंसाचा मित्र बकासूर अजून भक्तवत्सल भगवान श्रीहरीवर तुटूनच पडला होता. इतक्यात त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी भगवंतांनी जो टोच मारत होता त्याची चोच पटकन पकडली आणि दोन्ही चोचीचे दोन भाग असे दूर केले. त्याची चोच फाकली आणि तो म्हणजे मेला. गोपाळांच्या देखत ते चिरला, तो उभा चिरला गेला. वैरणीचे बुंधे बाजूस सारावे तसं त्याने त्याचे ते दोन चोचीचे भाग केले आणि चिरलं. सर्व देवतांनी कृष्णावर बेल, चमेलीची फुले उधळली, शंख नगारे वाजवू लागले, स्तोत्रांद्वारे त्यांनी प्रसन्न केले. गोपाळ खूप आश्चर्यचकित झाले. आणि हा होता कोण आणि ह्याला काय झालं. जेव्हा बलरामादी बालकांनी पाहिले की श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून बाहेर आला आहे, आपल्याजवळ आहे, त्यांना इतका आनंद झाला की त्यांच्यात पुन्हा चैतन्य आलं आणि त्यानंतर आपापली वासरे हाकून व्रजात आले. सगळ्यांना हे इतकं अप्रूप होतं की त्यांनी घरी येता क्षणी पालकांना ही गोष्ट खूप वर्णन करून ऐकवली. परीक्षित, बकासूर वध घटनेने सर्वच्या सर्व गोपीगण आश्चर्यचकित झाले. त्यांनी जाणले की कन्हैया साक्षात मृत्यूमुखातून परतला आहे. अतिशय उत्सुकतेने, प्रेमाने, आदराने त्यांनी श्रीकृष्णाला न्याहाळले. डोळ्यांची भूक अतृप्तच होती, ती पूर्ण होतच नव्हती. ते आपसात म्हणाले, हाय हाय, किती आश्चर्याची गोष्ट आहे. या मुलाला किती वेळा मृत्यूच्या मुखात जावे लागते आणि तिथून तो परत येतोय. ज्याचे अनिष्ट इच्छिले त्याचेच अनिष्ट झाले, कारण त्यांनी प्रथमपासूनच म्हणजे याच्या मनात पाप नाही म्हणून तोच मेला, असं ह्या सामान्य पातळीवर बोलत आहेत. एवढे सगळे होऊनही ते भयंकर असून ज्याचे काही बिघडू शकले नाहीत. याला मारून टाकायच्या हेतूने आले, पण आगीत पडणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वतःच स्वाहा झाले.
खरे तर ब्रह्मवेत्ता महात्म्याचे वचन कधी खोटे होणार नाही. पहा तर महात्मा गर्गमुनींनी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की ह्याला खूप शत्रू होतील, पण ह्याला काही होणार नाही. हा खरंच काहीच कारण नाही. आनंद बाबा जवळ जातात आणि खूप त्याला कडकडून भेटतात. त्यांना खूप आनंद होतो. ते आपल्या दोन्ही मुलांना, हा रोहिणीचा जो राम असतो त्यालाही जवळ घेतात आणि सांभाळून राहा, वनात जाता गाई चारायला असं सांगतात. कृष्णच बरोबर असल्यावर सांभाळायची काय गोष्ट, पण एक सामान्य पित्याच्या भावनेने ते बोलतात. परीक्षित एके दिवशी नंदनंदन श्यामसुंदर वनातच न्याहारी करण्याच्या विचाराने तडक उठून गेले. शिंगाच्या मधुर ध्वनीने आपल्या साथी गोपाळांना आपल्या मनातली गोष्ट जाणवून दिली आणि वासरांना पुढे करून ते व्रजमंडलातून निघाले. श्रीकृष्णासह त्यांचे हजारो प्रेमी गोपाळ सुंदर म्हणजे बासरी वाजवत शिंग व शिंके घेऊन निघाले. हजारो वासरांना त्यांनी पुढे ढकलले आणि प्रसन्नतेने आपापल्या घरातून एकमेकांना हाका मारत मारत ते निघाले. श्रीकृष्णाच्या अगणित वासरात आपापली वासरं मिसळून गेली. जागोजागी बालोचित खेळ खेळत, हिंडत, गप्पा मारत, खूप खिदळत, उड्या मारत असे ते चालले होते. जरी सर्वच्या सर्व गोपांनी काच, घुंगरू, मणी, सुवर्णाचे दागिने घातले होते, तरी पण नवनवी फळे, गुच्छ आणि लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची फुलं, मोरपंख, ह्या गेरू आदी धातूंनी त्यांनी एकमेकांना सजवले. नवीन नवीन पानं, नवपल्लव अशी घेतली, काढली झाडाची आणि कुणाच्या कानात घाल, कुणाच्या त्याच्या माळा बनव, एकमेकात गुंफण ते एकमेकांना घातलं आणि खूप मनमुराद आनंद घेत होते. कोणी कुणाचे म्हणजे कुणाचे शिंके चोरी तर कोणी बासरीवर. त्या वस्तूच्या मालकाला त्याचा पत्ताच नाही. जेव्हा लागे तेव्हा तो घ्यायला दुसरीकडे फेकायचा, दुसरा तिसऱ्याकडे, तिसरा लांबच्या चौथ्याकडे फेकायचा आणि ते मग हसत हसत ती वस्तू पुन्हा त्याच्याकडे यायची. जर श्यामसुंदर वनाची शोभा पाहण्यासाठी थोडे पुढे गेले तर प्रथम मी शिवणार असे म्हणत चढाओढ लागे. सर्वच्या सर्व पळत कृष्णाच्या मागे जात. कोणी त्यांना शिवून आनंदमग्न होत. केचिद वेणून वादयंतो न्हांत शृण्वापि केचन, केचिद भृंगै प्रयागंत कूजंत कोकिलै परेहि. कोणी बासरी वाजवते तर कोणी शिंग फुंकत, कोणी भुंग्यासह गुणगुणत आहेत, तर बरेच जण कोकिळेच्या स्वरात स्वर मिसळून कुहू कुहू असं ओरडत आहेत. एकीकडे अन्य काही गोप आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावल्याबरोबर पळत होते, तर दुसरीकडं हंसांच्या चालीची नक्कल करत डौलदारपणे हंसांसह चालले होते. कोणी बगळ्यांसह त्यांच्यासमोर डोळे करून बसले होते, तर कोणी मोरांना नाचताना पाहून स्वतःही नाचत होते. ह्या असल्या माकडचेष्टा वर्षानुवर्ष जे जवळजवळ देव 11 वर्षाचे होईपर्यंत गेलेले आहेत आणि 4-5 वर्षाचे असताना जायला सुरुवात केली. मग हे 5-7 वर्ष रोज गोपांबरोबर रानात जायचं, गाई चरायच्या. एवढा त्यांना सहवास मिळालेला असेल गोपांना. आणि ते जेव्हा मथुरेला गेले तेव्हा त्यांच्या मनात काय भावना असतील म्हणजे आपण विचारच केले ना बरा. आता ह्यांच्या कोणी माकडांच्या शेपट्या उडत होते, तर काही बरोबर झाडांवर चढत होते, त्यांच्याबरोबर चढावड लावत होते. कोणी त्यांच्यासारखी तोंडे करत होते, एकीवरून दुसऱ्या फांडीवर उड्या मारत होते. बरेच गोपबालक नदीकाठच्या मातीत सपके मारायचे, नदीवर सपके मारायचे, पाणी उडवायचे. उड्या मारणाऱ्या बेंडकुळीप्रमाणे स्वतः पण उड्या मारत होते. पाण्यात प्रतिबिंब पाहून हसत होते, ओरडत होते, किंचाळत होते. कोणी आपल्या प्रतिध्वनीला भले बुरे बोलत होते आणि त्या प्रतिध्वनीचा आनंद लुटत होते. भगवान श्रीकृष्ण ज्ञानी संतांसाठी स्वतः ब्रह्मानंदांचे मूर्तिमान अनुभव आहेत. दास्य भावाने युक्त भक्तांसाठी ते परमैश्वर्यशाली आराध्य देव परमेश्वर आहे. मायामोहित विषयांधांसाठी ते केवळ एक मनुष्य बालक आहे व त्याच
भगवंतासह ते महान पुण्यात्मा गोप तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळत आहेत. त्याला आपल्यातलाच एक समजत आहे आणि दिव्य बालक होऊन देव खेळत आहेत. पुष्कळ जन्मांपर्यंत श्रम आणि कष्ट उचलून सोसून ज्यांनी आपली इंद्रिय व अंतःकरण वश केले, त्या योग्यांना पण भगवान श्रीकृष्णाच्या चरणाची धूळ अप्राप्य आहे. तेच भगवान स्वतः या व्रजवासी गोपाळांबरोबर डोळ्यांसमोर राहून खेळ खेळत आहे. त्यांच्या सौभाग्याचा महिमा याहून अधिक काय. खरंच अलौकिक लीला आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे स्मरण करता क्षणी भगवान समोर येणं, त्याला खूप आर्त स्वर मारल्यावर येणं, हे सगळे अनुभव त्याने त्या खेळात दिलेले आहेत. जे भक्तांना खूप अशक्य आहेत, कोणालाही म्हणजे भक्तजनांना, योग्यांना, यांना हे सर्व आनंद सहज या प्रेमी भक्तांना मिळालेले आहेत. परीक्षित त्याच वेळी अघासूर नावाचा एक महान दैत्य तिथे येऊन टपकला. इतके दैत्य येतात, सगळ्यांचा तो फडशा पाडत असतो, पण तरी आता तर त्यांना कारण कळलेलं आहे कोण आपला नेमका शत्रू आहे. त्यामुळं इतर कोणाला नाही तर त्यांनी एकच कृष्णालाच टार्गेट केलेलं आहे, ते त्याच्या मागं धावता येईल. श्रीकृष्ण गोपालांची ती सुखमय क्रीडा पाहवली नाही त्याला. त्याच्या हृदयात द्वेष वाढायला लागला, तो जळू लागला होता. तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा त्याच्यापासून आपल्या जीवनाच्या रक्षणासाठी प्रार्थना करत चिंतित असत. कोणत्याही प्रकाराने ह्याच्या मृत्यूची वेळ कधी येईल याची ते वाट पाहत असत. अघासूर पुतना बकासुराचा लहान भाऊ होता. कंसानेच त्याला पाठवले होते. श्रीकृष्ण रामादी गोपांना पाहून मनोमन हा विचार करायला लागला की हेच माझ्या सख्ख्या भाऊ बहिणीला मारणारे आहे. माझ्या भावंडांना मारताय का? मी तुम्हाला आज यमसदनाला पाठवतो. ह्या गवळ्यांबरोबर तुला एकट्याला नाही मारणार, तुमच्या सगळ्या 50-50 पोरांना मी मारणार असं तो ठरवतो. कारण मी बलाढ्य राक्षस आहे. तो अघासूर मनोमन स्वतःच्या पुशारक्या मारत असतो. जेव्हा हे सर्व मेल्यावर माझ्या बहीण भावांना तिलांजली देईल तेव्हा व्रजवासी आपोआप मेल्यासारखे होतील. संतानच प्राण्यांचे प्राण आहेत. जेव्हा प्राणच राहणार नाहीत म्हणजे संतानच राहणार नाहीत तर शरीर त्यांचे राहील कसे. म्हणून ते मेल्यासारखे होतील व्रजवासी. आणि त्यांच्या मृत्यूची बातमी मी जेव्हा कंसाला सांगेल तेव्हा कंस किती आनंदित होईल. तो असा निश्चय करतो आणि तो दुष्ट दैत्य अजगराचे रूप घेऊन मार्गात वाटेत असा मोठाच्या भला मोठा अजगर पडलेला असतो. अघासूर त्याचं नाव. एखाद्या पर्वताप्रमाणे विशाल व भव्य असतो. फार अद्भुत होता. त्याची नियत सर्व बालकांना गिळण्याची होती, पण एवढं भयंकर रूप घेतलं होतं की एक बालकांना पटापट गिळायचं आणि मारून टाकायचं हाच त्याचा उद्देश होता. त्यांनी गुहेसमान असणारे भव्य मुख आपले करून तो पसरून बसलेला असतो. त्याचा खालचा ओठ जमिनीला तर वरचा ओठ ढगांना लागलेला असतो. आणि जबडा करवतीसारखा होता, म्हणजे दात प्रचंड त्याचे तीक्ष्ण होते. दाढा पर्वतासारख्या मोठ्या होत्या. तोंडात घोर अंधकार पसरलेला होता. जीभ लाल सडकेसारखी म्हणजे चौकाप्रमाणे दिसत होती. सास वादळ एखादं मोठं चक्रीवादळ व्हावं असं ते श्वास त्याचा घुंगावत होता. डोळे दावानलासारखे होते. अघासुराचे असे भव्य बिभत्स रूप पाहून बालकांना वाटले की ही पण वृंदावनची शोभाच आहे. कारण वृंदावनात नवीन राहायला आले होते. त्यांना हा एखादा प्राणी आहे असं मनातच आलं नाही. खेळ खेळत कौतुकाने असे म्हणू आपण इथं खेळ खेळू असं म्हणू लागले की जणू अजगराचे उघडलेले तोंड आहे. कोणी म्हणे की अरे मित्रा सांग तर खरे, हे कोणी जीव आहे का? आपल्याला गिळायला आला आहे का? त्यांनी त्याचा हा तोंडाचा अजगर तर नाही. दुसरा म्हणतो खरोखर सूर्याची किरणे ढगावर पडल्यावर लाल लाल दिसतात. असे वाटते की हा याचा वरचा ओठ म्हणजे ढगांच्या सावलीमुळे याची खालची भूमी पण काही लालसर आहे ते दिसत नाही आहे, म्हणजे जी जीभ आहे ते. तिसऱ्या गवळ्याच्या मुलाने सांगितलं की अरे हा पाहत खरं, याच्या डाव्या उजव्या बाजूच्या पर्वतरांगासारखे अजगराच्या तोंडातील दात आहेत.
आणि उंच उंच शिखरपैकी दाढा वाटत आहेत. चौथा म्हणाला, अरे लांब रुंद सडक तर अगदी अजगराच्या जिभेसारखी वाटते. पर्वत शिखरांच्या मधोमध अंधकार तर त्याच्या तोंडाच्या अंतर्भागावर पण मात करील अशी आहे. तो एक जण म्हणाला की अरे असं वाटते की जंगलात कुठेतरी आग लागली आहे, त्यामुळे गरम हवा येते याच्या तोंडातून. ह्या अजगराच्या श्वासाशी याचा मेळ काही बसतोय. एकाने सांगितलं की आम्ही लोक तर ह्याच्या तोंडात घुसलो तर कदाचित हा आम्हाला गिळूनच टाकेल. ह्या काय खाणार? एक जण म्हणाले, हा काय खाणार? आपण गवळ्याची मुळं बकासुराला मारणाऱ्या श्रीकृष्णाचे मुखावलोकन करत करत त्यांच्या तोंडात घुसतात. भगवंताकडं बघत त्याच्या तोंडात घुसतात. हे काय खरा प्राणी आहे का काय आहे असं म्हणतात. त्या अडाणी मुलांच्या आपसात चाललेल्या चर्चा ऐकून भगवान श्रीकृष्णाने विचार केला, अरे ह्यांना तर खरा साप पण खोटा वाटतोय. परीक्षित त्यांनी तर जाणले की हा राक्षस आहे. तर हे सगळे प्राण्यांच्या हृदयात निवास करतात. आता त्यांनी असा विचार केला की आपले मित्र गवळी मुलांना त्याच्या तोंडात जाण्यापासून वाचवले पाहिजे, म्हणजेच वाचवावे असं ते भगवान विचार करतात. समस्तांच्या हृदयात असणारे भगवान असा विचार करतात. भगवान अशा प्रकारे विचार करतच होते. तोच सर्वच्या सर्व गवळ्याची मुले वासरासह त्या असुराच्या पोटात निघून गेले. आघासुराने अजून त्यांना गिळले नव्हते. याचे कारण की आपला भाऊ बकासूर आणि बहीण पूतना यांची वधाची आठवण त्याला होती आणि त्यांना मारणारा श्रीकृष्ण अजून कुठे आला आहे, म्हणून तो त्याला आत यायची वाट बघत बसला होता. म्हणून ते जे आत गेले त्यांना न गिळता ते तसेच आत गेले ते त्यांच्या पोटात. भगवान श्रीकृष्ण सर्वांना अभय देणारे, त्यांनी पाहिले की ही बिचारी गवळ्याची मुलं, ही त्यांचा एकमात्र मीच रक्षक आहे. माझ्या हातातून हे निघून गेले जसे एखादी गवताची काडी उडून आगीत पडावी, तसेच आपण आघासुराच्या जठराग्नीचे ग्रास बनलेत. तेव्हा दैवाच्या या विचित्र लीलेचा भगवंताला विस्मय झाला. त्याचे हृदय दयेने भरून आले, द्रवित झाले आणि भगवान विचार करू लागले, आता मला काय केलं पाहिजे की ज्यामुळं कोणता उपाय केला पाहिजे की ज्यामुळे या दृष्टाचा मृत्यू पण होईल आणि संत स्वभाव असणाऱ्या भोळ्या बाबड्या माझ्या ह्या गोपाळांची हत्याही होणार नाही. दोन्ही कामं कशाने होती असा देव विचार करू लागले. परीक्षित, भगवान श्रीकृष्ण भूत भविष्य वर्तमान सर्व काही प्रत्यक्ष पाहतात. त्यासाठी उपाय काढणे अवघड नव्हते, पण ते आपले कर्तव्य जाणून निश्चयाने त्यांच्या तोंडात घुसले. आता ते त्याच्या तोंडात घुसले आणि त्यावेळी ढगाआड लपलेले देवता हाय हाय तर सगळ्या ज्या बघत होत्या भगवंताची ही लीला, रोज त्याच्या जंगलात देव गेले की पाहायला ढगाआडून यायचे. ते हे सगळं बघून त्यांना वाटतं, अरे रे रे देव का आत गेले, म्हणजे आता काय, खूप वाईट वाटतं. म्हणजे ते हाय हाय करायला लागतात. आणि जे आघासुराचे हितैषी असतात कंसादी राक्षस, त्यांना ते बघत असतात की ह्याला कधी पकडतायत मारतायत, ते पण खूप खुश होतात, ते हसायला लागतात. आघासूर वासरे व गवळ्याची पोरे असं सर्वांना आपल्या दाढेखाली चावून चक्काचूर करी इच्छित होता. त्याच वेळी अविनाशी श्रीकृष्ण देवतांची हाय हाय ऐकून त्याच्या गळ्यात अटकले आणि शरीर असे काही फुगवले त्यांनी. देवाने आपला देह इतका मोठा केला की त्याला श्वासच घेता येईना. त्यानंतर भगवंताने स्वतःला इतके मोठे केले की गळा त्याचा श्वास कोंडला, डोळे त्याने पांढरे केले, त्याचा श्वासच थांबला, संपूर्ण शरीरात भरला, अखेर प्राण ब्रह्मरंध्र सोडून बाहेर गेला. त्याचवेळी प्राणासह त्याची सर्व इंद्रिये बाहेर पडली. त्याचवेळी भगवंताने आपल्या अमृतमयी दृष्टीने वासरे आणि बालकांवर नजर टाकली, जीवनदान दिले आणि मग ती सर्वांसहित तो आधी त्यांना बाहेर काढलं, मग देव बाहेर आले. त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक महान आणि अद्भुत ज्योती निघाली. त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दशदिशा प्रकाशित झाल्या. ती थोडा वेळ आकाशात स्थिर राहून भगवंताच्या बाहेर येण्याची वाट पाहत होती आणि जेव्हा ती बाहेर आली,
तेव्हा भगवान बाहेर आले, तेव्हा ती सगळ्यांच्या देखत देखत भगवंताच्या शरीरात समाविष्ट झाली. ह्यावेळी देवतांनी फुले उधळली, अप्सरांनी नाच केला, गंधर्वांनी गाणी म्हणली, विद्याधरांनी बाजे वाजवले, स्तुतिपाठकांनी व पार्षदांनी जय जयकार केला. आनंदाने भगवान श्रीकृष्णाचे खूप अभिनंदन केले. ती अद्भुत स्तुती म्हणजे गाणं वाजवणं, मंगलमय गीतं, जय जयकार, आनंदवत्साचा मंगलध्वनी जेव्हा ब्रह्मलोकापर्यंत पोचला, तेव्हा शीघ्रातिशीघ्र आपल्या वाहनांवर चढून ते बघायला आले. भगवान श्रीकृष्णाचा हा महिमा पाहून आश्चर्यचकित झाले. आणि परीक्षित जेव्हा वृंदावनात अजगराचा सांगाडा चुकला, तेव्हा व्रजवासियांनी तो खेळण्यासाठी अद्भुत गुहा म्हणून वापरला. हे जे भगवंताने या गोपाळांना मृत्यूच्या मुखातून वाचवले होते, आघासुराला मोक्षदान दिले होते, ही लीला भगवंताने आपल्या कुमार अवस्थेत वयाच्या 5व्या वर्षी केली होती. गोपाळांनी त्याच वेळी पाहिले होते की पौगंडावस्था अर्थात या घटनेचे वर्णन 6व्या वर्षी केले. असं कसं, असा प्रश्न पडतो. म्हणजे हे सगळं वर्षांनी मुलांनी सांगितलं पालकांना. असं कसं काय झालं हा प्रश्न पडला. ह्याला कारण घडलेलं असतं. अघासूर मूर्तिमान म्हणजे पाप होता. भगवंताच्या स्पर्श मात्राने त्याची सारी पापे तत्काळ धुतली गेली आणि त्याला सारूप्य मुक्ती प्राप्त झाली, की जी पाप्यांना कधीही मिळत नाही. परंतु ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण मनुष्य बालक रूपात लीला रचणारे हेच परमपुरुष परमात्मा आहे, जे व्यक्त अव्यक्त कार्यकारण समस्त जगताचे एकमात्र विधाता आहे. भगवान कृष्णाची कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या आधारे आपल्या हृदयात बसवली, तर ती सालोक्य, सामिप्य आदी गती दान करते, की जी मोठमोठाल्या भक्तांना मिळते. भगवान आत्मानंदाचे नित्य साक्षात्कारी आहेत. माया त्यांच्या जवळही फिरकत नाही. सुतजी सांगतात, शौनकादी ऋषींनो, ज्या यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णास राजा परीक्षितास जीवनदान दिले होते, त्यांनी जेव्हा आपले रक्षक तसेच जीवन सर्वस्वाचे हे विचित्र चरित्र ऐकले, तेव्हा त्यांनी परत शुकदेवजी महाराजांना त्यांच्याच पवित्र लीला संबंधात प्रश्न केला. त्याचे कारण हे होते की भगवंताच्या अमृतमयी लीला ऐकून परीक्षितांचे चित्त हरण झाले होते. त्यांना शांती मिळत होती. अजून ऐकावं, अजून काय केलं असेल, अजून काय काय केलं आहे असं म्हणून ते असमाधानी होते. राजा परीक्षिताने विचारले, भगवान, आपण म्हणालात की गोपांनी भगवंताने 5व्या वर्षी केलेली लीला व्रजात जाऊन 6व्या वर्षी सांगितली. आता याविषयी कृपा करून मला सांगाल का? एका वेळची लीला दुसऱ्या वेळच्या वर्तमान काळात कशी घडू शकेल? महायोगी गुरुदेव, मला हे आश्चर्यपूर्ण रहस्य जाणायचे कुतूहल आहे. आपण कृपा करून सांगा. अवश्य ह्यात भगवान श्रीकृष्णाची काहीतरी विचित्र घटना असेल किंवा काही लीला असेल. गुरुदेव, जरी क्षत्रियोचित धर्मात ब्राह्मण सेवेस विमुख झालेला मी अपराधी नाममात्र क्षत्रिय असलो तरी आमचे अहोभाग्य की आम्ही आपल्या मुखारविंदातून निरंतर झरणाऱ्या परमपवित्र मधुमय श्रीकृष्ण कथामृताचे श्रवण करीत आहोत आणि पुन्हा पान करीत आहोत. सुतजी, भगवंताचे परमभक्तातील श्रेष्ठ शौनकजी म्हणतात. राजा परीक्षिताचे अभिनंदन करतात आणि त्याला लीला सांगायला तत्पर होतात. त्यांची सर्व इंद्रिये, अंतःकरण विवशतेने भगवत चिंतनात ओढले गेलेले असते. बऱ्याच वेळाने, श्रमाने व कष्टाने ते भानावर येऊन मग लीला सांगायला सुरुवात करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता,
ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरा प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्, भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा, श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्, आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा, अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्, देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया, समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्, करुणानिधि प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरा प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।